काल दुपारी कुठे गेली होतीस? मी ऑफिस मध्ये होते. लंच ब्रेक मध्ये कोणालाही न सांगता बाहेर गेलीस तू आणि ऑफिसला परत आली नाहीस हे आम्हाला माहिती आहे. कुठे होतीस तू? कशी आहे सुनबाईची तब्येत? जशी आहे तशीच. मिस्टर आनंद, तुमच्या ऑफिसमध्ये असं कोण कोण आहे जे मिसेस सुभेदार त्या व्हाईटवर होते? तर तसंही राधिका नसताना सगळे महत्त्वाचे निर्णय मलाच घ्यावे लागतील ना. नाही, त्यासाठी पानोळकर सर आहे, मी आहे. आणि कसं आहे ना, त्या सगळ्या डिसिजन्स आता तुझ्या लेवलची नाही. आता स्वतःला माझ्यापेक्षा हा आनंद सिनियर समजायला लागलाय. खरं तर ही खुर्ची माझीच आहे, ते मी कधीही विसरणार नाही आणि तुम्हालाही विसरू देणार नाही. दादा तुला खूप काही करायचंय ना अजून. ठरवसाठी काय काय करायचंय, तुला बिझनेस वाढवायचा आहे, तुला नवीन घर घ्यायचंय. मग हे सगळं असं झोपून आपोआप होणार आहे का सांग? या राधिकाने जर पॉवर ऑफ अटर्नी मला दिली ना, तर मी एकदा कुणाची सही बघितली ना की हुबेहूब तशीच सही काढू शकतो. पॉवर ऑफ अटर्नी राधिकाची एक सही करून मी माझ्या नावावर करून घेतली की कंपनीचा नवीन मालक. तर माझा इन्सल्ट केला सगळ्या ऑफिस समोर आणि त्या इडियट रघुसाठी, आणि म्हणून मी तो फेक कॉल केला. यारी म्हणजे माझा डाऊट खरा ठरला. सॉरी यार गॅरी, मीच केला होता तो फेक कॉल. तुला असं बघवत नाही ग? लवकर बरी हो. तू डोळे उघडल्यानंतर तुझ्या समोर ALF कंपनीचा नवीन मालक असेल. आराम करा तुम्ही. हो. कुठे चाललात सर? ते राधिका सुभेदार. तुम्ही आता आतमध्ये जाऊ शकत नाही, त्यांचं चेकअप चालू आहे. राधिका, तू जितके दिवस शुद्धीवर येणार नाहीस ना, मला बरंच आहे. तेवढ्या दिवसांमध्ये माझा फायदा कसा करून घेतो बघच. गॅरीकडून मस्का मारून ना हा प्लॅन काढून घेतला पाहिजे. देन वी विल डिसाइड माझी नेक्स्ट स्टेप काय असेल ते. मी जातो ना हॉस्पिटलला, मी भेटून येतो. तू काळजी करू नकोस. ओके? गुरु काय काय अरे काय कुठे निघालास तू? हॉस्पिटलला चाललो. राधिकाला भेटायला अलाउडच नाही ना, सांगितलंय डॉक्टरांनी. राधिका, तू होशीलच बरी, पण तोपर्यंत माझं कामात काम होऊन जाईल ना. अरे सही सही, मैं आता हूं. यांचं दोघांचं काहीतरी कुक होतंय, तर आजच माहिती करून घेते. नाही तुमचा डाव उधळून लावला ना तर नावाची राधिका नाही, एकदाच काय तो तुकडा पडू दे आणि सगळ्यांसमोर तुमचं खरं रूप येऊ दे. या पेपर्सवर एकदा का राधिकाच्या सह्या झाल्या की राधिकाची सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर. गुरु सरीकडे काहीतरी प्लॅनिंग करायला लागले. म्हणजे एकदा का राधिका मॅडमची या पेपरवर सही झाली म्हणजेच कंपनी ही गुरु सरांच्या नावे होणार. तुमचे सगळे अधिकार गुरुला मिळावे म्हणून गुरु खोटे कागदपत्र तयार करतोय तुमच्या खोट्या सही सकट. काहीही झालं तरी मी यांचा आणि शण्याचा प्लॅन यशस्वी होऊ देणार नाही. गॅरी मला सांग ना तो प्लॅन काय आहे, म्हणजे मला कळेल. गुरुनाथ सुभेदारांनी असं एक अधिकारपत्र माझ्याकडनं बनवून घेतलं. मिसेस सुभेदारांच्या गैरहजेरीत कंपनीचे सगळे व्यवहार त्यांच्या निर्णयाने होते. हे यांना धडा शिकवणं, शह देणं वगैरे हे सगळं ठीक आहे रे. यांना देवाने सद्बुद्धी दिली ना तर जास्त बरं होईल. पण माझ्या मनातलं सगळंच ऐकतोय की देव. अजून 6 महिने तरी राधिकाला शुद्धीवर आणू नको, म्हणजे मला जे करायचं. मी तुला हे सांगायला फोन केलाय की मला घरात बोर होतंय आणि मला शॉपिंग करायला जायचं. शॉपिंगला पैसे नाहीत सध्या, खूप चणचण चालली आहे. राधिका मसाल्यांचा ओनर आहेस तू, तुझ्याकडे पैसे नाहीये, तुझ्याकडे सगळे राईट्स आहेत हे माहितीये मला. अथर्व, आजी आजोबांना त्रास नाही ना देत? नाही आई. आई राधिका, लेकरू ही का हालत करून घेतली माहिती ना. चल आपण निघूया का? आधीची निघूया ना. चला. अगं थांब, बाहेरच असतील म्हणजे. पाकिट आणलं होतं. आत राहिलं का? एकदा प्लॅन सक्सेसफुल झाला की आपल्या दोघांचाच फायदा आहे की नाही? आय नो. आपला प्लॅन सक्सेसफुल झाला ना की राधिका मसाले राहणारच नाही. हा म्हणजे? कारण ते शनया मसाले होणार. राधिका, लेकरू. राधिका कशी आहेस? बाय.
ही का हालत करून घेतली माय तुला? बोल ना ग माझी. राधिका रागवली का माय? रागवली का माझ्यासोबत? नको ना रागवू माय. मला तुझी माफी मागायची आहे राधिका. उठ ना ग राधिका. लवकर शुद्धीवर ये बरं. सगळे वाट पाहताय ते. ए राधिका लवकर बरी हो बाय. आई लवकर बरी हो. आई शांत हो. चल निघायचं. बाबा आई शांत हो. चल आपण निघूया का? डॉक्टर का म्हणले? अगं नाही, भेटलेच नाही. ते केबिन मध्येच नव्हते. बहुधा काहीतरी इमर्जन्सी आली म्हणून गेले. पण चल ना, आपल्यालाही जास्त वेळ नाही थांबता येणार. हा निघूया. चल. ये. आई आता बास बरं. शांत होता. किती वाढली रे राधिका. बरं बापरे काय धडधडत होतं माहितीये. नानीजी मला वाटत होतं काय होतं काय नाही. आता नानीजी निघूया ना चला. अगं थांब. बाहेरच असतील म्हणजे थोड्या वेळाने निघूया. हो ना का? हो नानीजी, थोड्या वेळ थांबा आणि मग निघा. आई काहीतरी राहिलं बा. मी काहीतरी आणलं होतं ना सोबत. पाकिट आणलं होतं. आत राहिलं का? मॉर्निंग मॅडम. गुड 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 मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅडम. चलया मसाले. फायनली नीलपेंट बाहेर गेलं ना तर तुला कामावरनं काढून टाके ना गॅरी. राधिका ये. चल टेबल पुस. आता राणा बाहेरनं खाऊन आला तर तू विनाकारण उपाशी राहशील. हे मला सांगितल्याशिवाय कधीच बाहेरून जेवून नाही येणार. तू का जेवणार नाही म्हणतोस? त्या अंजलीबाई जेवणाचे थांबले असणार ना. आजच्या काळात कोण कोणासाठी जेवायचं थांबतं? अंजलीबाई थांबतात. तरी तू जेव माझ्यासोबत. हॅलो, राणाजी आहेत का? वो तो सखी मैडम के साथ होगा. सखी कुठे? वो राणा के साथ. ना आली का शीतल? नाही अजून. मला अर्जंट जावं लागेल. काय झालं नक्की? शीतल तिथनं निघाल्यापासून तिचा काय संपर्क झालेला नाही. 2 दिवस होत आले. आपके नंबर से किसी ने कल फोन किया था क्या? अरे हाँ यार, जबलपुर स्टेशन पे एक लड़की मिली थी. उनका झगड़ा हुआ था. मतलब झगड़ा कैसा झगड़ा हुआ था? क्या एक काम करो, सुबह फोन करो. चल. काय झालं? ते म्हणला काहीतरी झगडा का काहीतरी झालाय म्हणत होता. काय? तिच्या जेवायला काय बरं वाईट तर झालं नसेल ना रे? लोकांमध्ये कधी वावर झाला नाही. माझं कुटुंब म्हणजे माझे आई बाबा आणि बहीण. त्यामुळे एवढी सगळी लोक. काय झालं? त्यामुळे मला इतक्या सगळ्या लोकांमध्ये जमत नाही. पण चांगलं ना. तुम्ही काय काय वाटत? मला टेन्शन कसलं आलंय सांगा. रडताय त्याचं वाईट वाटल्याचं नाही टेन्शन. आयलाइनर गेलं तर परत वेळ लागेल ना. बाकी काय. सर, सिनेमे बनवणारे लोक फार क्रिएटिव्ह असतात ना. अच्छा. प्रत्येक वेळीच वेगळी लव्ह स्टोरी बनवायची म्हणजे कसलं सॉलिड ना. म्हणजे दरवेळीस हिरो हिरोईनला पटवायला काहीतरी वेगळं करतो आणि कधी कधी हिरोईनचं लग्न होऊ नये म्हणून ही हिरो प्रयत्न करतो. हा नकाशा छावणीतून बाहेर पडण्याचा. तू हा नकाशा युवराजांपर्यंत पोहोचवायचा. गड्या, आता याच्यावरच युवराजांची सलामती आहे. नाहीतर खेळ खलास. वो जो लकड़हारा है ना, कौन? वही जो लकड़ी लेकर आता है, उसे हमने पकड़ लिया है और उसके पास से एक खलीता भी बरामद किया है.